माझं नाव सुयश महेश गावडे. मी केंदूर येथे राहत आहे. फळबागांची लागवड टोटल 2 एकरमध्ये आहे. पपई, सीताफळ, चिक्कू, आंबा, लिंबू. फळबाग लागवड करायच्या आधी आम्ही इथे ऊस, परत भाजी आपली मेथी, कोथिंबीर या प्रकारची पिके घेत होतो. हे आम्हाला ॲग्रो रेंजर्सतर्फे आम्हाला कळले की ही कंपनी आपल्याला झाडे प्रोव्हाइड करते. मग आम्ही कंपनीशी भेटलो. कंपनीने आम्हाला योग्य माहिती दिली. त्यानुसार आम्हाला ड्रीप मिळाले, वेगवेगळ्या प्रकारचे झाडे मिळाली, आंबा, लिंबू या प्रकारचे. मग आम्ही त्यांच्यातर्फे झाडे घेतली आणि 1 वर्षापूर्वी ह्या झाडांची लागवड केली. फळबाग लावल्यामुळे पपईपासून आतापर्यंत 25,000 रुपये उत्पन्न झालेलं आहे आणि अजून पपई 2-3 महिने तोडणी चालू आहे. फक्त आता अजून सीताफळन हे फळावर यायला लागलेले, फुलं बिलं आलेली आहे. मग त्याला फळबाग लावल्यामुळं आमचे भांडवल आम्ही जे स्वतःच्या खिशातून लावायचं त्याची गरज पडली नाही. ह्या झाडांमधून फळांमधून जे उत्पन्न व्हायचं त्याचाच वापर करायचा. परत मातीची सुपीकता वाढली, तर पाणी शोषून धरायची क्षमता वाढली, मातीचे अनेक न्यूट्रिएंट वाढले. असं वेगवेगळे फायदे झाले फळबाग लावल्यामुळे. ड्रिपनी आम्ही पाणी देतो. परत आम्ही स्प्रिंकलर पण वापरतो. ड्रिप फक्त झाडांसाठी आणि स्प्रिंकलर मग मध्ये आपण भाजी लावली मग त्याच्यासाठी आम्ही स्प्रिंकलरचा वापर करतो. आम्ही आता शेणखत टाकले होते आणि मग आता आम्ही वर्मी कंपोस्टचा वापर करणार ह्यावर.